पेसाकसाठी तांदूळ धुवून साफ सुकवायचं आणि मग त्यांना दळाला पीठ करायचा। जसा गव्हाच्या भाकऱ्या करतो तसा तांदळाच्या भाकऱ्या पेसाकसाठी करायला आणि तांदूळ जाडं भरट करून त्याचा पेसाकमध्ये दहीचा पेच करायची। पण त्याच्या अगोदर घर सगळा साफ करायचा, सगळं साफ आणि स्वच्छ करायचा। घराला रंग पण लावायचा आणि मग तो पेसाकमध्ये घरामध्ये मच्चत इथं बोलतात तसा तो त्या कडक भाकऱ्या आणि 3 भाकऱ्या त्या पण करायला लागायच्या आणि तांदळाच्या भाकऱ्या करायचं माणसा आणि तांदळाचा तर कणाचं केलं त्याचा पेच करायची पियासाठी। आम्ही चहा नाही पित होतो, चहा नाही। पेसाकमध्ये बॉम्बेला आम्ही चवल्या वाटाणा खात नव्हतो का तर त्या पाण्यात भिजत टाकल्या पाहिजे, मग त्या फुगतात म्हणून ते चवल्या वाटाणा नाही खात होतो। आणि चहा नाही चहा पण नाही वापरत होतो, दूध नाही वापरत होतो का तर तो कशेर नाही म्हणून नाही वापरत होतो। दूध लहान मुलासाठी पाहिजे तर ते दूधवालाकडं जायचा, आपला भांडा घेऊन आपल्यासमोर आपल्या भांड्यामध्ये तो दूधवाला आपल्या भांड्यामध्ये गाईचा दूध काढून देत होता तो लहान। आम्ही बाहेरचा नाही चॉकलेट नाही गोळी नाही काही कडधान्य खायचा नाही आणि भांडी पेसाकला वेगळी ती मग वापरत होतो। पेसाकसाठी ती भांडी वेगळीच असायची ती आणि दुसरा बाहेरचा काय खायचा नाही, बाहेरचा नाही खायचा, फक्त घरात जेवण केलेलं आहे तोच खात होते का तर कशेर नाही, काही जिन्सा कशेर नव्हत्या, सगळी राहत होती। दुपारचा पण आम्ही भात खात होतो आणि संध्याकाळी पण भात खायचा। तर इथं राब ओबाद्या त्यांनी सांगितलं तुम्ही इंडियाला जसं टिपू पेसाक सण साजरा करत होतो तसा तुम्ही साजरा करू शकता का तर तुम्हाला तिथं खायला काय नव्हता दुसरा म्हणून तुम्ही भात खात होतो, तुम्ही भात खाऊ शकता पेसाकमध्ये म्हणून आम्ही इथं पण भात खातो। की पेसाकसाठी आम्हाला कशेर काय सर्व जिन्स कशेर नव्हते आणि एखादा लहान मूल बाहेर गेला, बाहेर कुठं गोळी खाल्ली असेल, काही चॉकलेट कोणी खाल्ला, कोणी काय आर्थिक दिला असेल खाल्ला, आज त्याला आमच्यासोबत नाही जेवायला, त्याला वेगळा जेवण बशी वेगळी तिथं बाजूला तो जेवण, ते एक तऱ्हेची त्याला शिक्षा। मग दुसऱ्या वर्षी नाही तसा तो करायचा, बाहेर जाऊन काही खाऊन यायला।